मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवरून शिवसेनेने पलटवार केला आहे, तर मावियामध्ये उद्धव ठाकरेंची दावेदारी मोडीत निघाली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याचं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत आग्रही असलेले उद्धव ठाकरेंनी आता एक पाऊल मागे घेतलंय। मावियामध्ये उद्धव ठाकरेंची दावेदारी मोडीत निघाल्याची चर्चा सुरू झाली आहे। या माघारीवरून शिवसेनेनं टीकेचे बाण सोडले। मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये। मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात। जनतेची सत्ता आहे, ती सगळ्यात महत्त्वाची आहे। सरकार वेगळं, शिवसेना प्रमुख पुढे सत्तेमध्ये होते, पण सत्ता त्यांच्याकडे होती ना। ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे। 11 कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे। आणि ज्या दिवशी तुमचा आमचा लाडका नेता सत्तेवर येईल, पुन्हा मुख्यमंत्री होईल, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला पुन्हा सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणार आणि त्याच्यातून आमदारातूनच आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री निवडणार आहोत, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे। तिघांची भूमिका एकच आहे। आमचं महाराष्ट्रातलं हे भ्रष्टाचारी सरकार आणि गुजरात धार्जिणी सरकार जे आज आहे, या सरकारला परास्त करणं हे आमचा तिघांचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो। तर यावर शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी काय म्हटलंय तेही बघूयात। हीच का ती वज्रमूठ, ज्यांना साधं आरतीचं ताट उचलता येत नाही, ते राज्य सांभाळायची भाषा करतायत। बाकी झेपत नाही तर कशाला हे प्रयोग करायचे, असा सवाल त्यांनी केलेला आहे। आणि #नौटंकीबाज #उद्धटराव असं म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।